नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी. हा सप्ताह तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद, आराम आणि समृद्धी देईल. या कारणाने तुम्ही काही धार्मिक स्थळी समस्त कुटुंब जाण्याचा प्लॅन करू शकता. प्रेमजीवनात येणाऱ्या समस्या दूर होतील, कारण या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रियसोबत भेटून प्रत्येक समस्या दूर करण्यात सक्षम असाल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहयोग प्राप्त होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही प्रत्येक कार्याला पूर्ण करण्यासोबतच प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे घालवण्यातही असमर्थ असाल. यामुळे तुमचे करिअरही थांबू शकते. सोबतच मानसिक तणावही या कारणाने अचानक वाढण्याचे योगही बनतील. हा सप्ताह त्या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक राहणार आहे जे सरकारी परीक्षेची तयारी करत आहेत, कारण यावेळी बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन विद्यार्थ्यांना आपल्या प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळवून देईल. या आठवड्यात आपल्याला काही दमवणाऱ्या कार्यामधून वेळ काढावा लागेल. आराम करा आणि जवळच्या मित्रांसह आणि कुटुंबियांसह काही आनंदी क्षण व्यतीत करा, कारण तुम्हाला आंतरिक आनंद देण्याबरोबरच तुम्हाला तुमच्या कामाची क्षमता वाढवण्याची संधी मिळेल. म्हणून तुमच्या शरीराला थोडा आराम देणे तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. या सप्ताहात सांस्कृतिक परियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, कारण शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भावात बसलेले असतील. यावेळी या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संयोग बनत आहेत. अशात या संधींना आपल्या हातातून न जाता त्याचा उत्तम लाभ घ्या. उपाय: शनिवारी दिव्यांगांना दही भात दान करा. कुंभ राशी. या सप्ताहात तुम्ही आपल्या खोडकर स्वभावाच्या कारणाने आपल्या घर कुटुंबातील वातावरणाला सामान्यपेक्षा अधिक आनंदी बनवू शकता. सोबतच यावेळी एक उत्तम संध्याकाळसाठी तुमचे काही मित्र तुमच्या घरी येऊ शकतात. या सप्ताहात ते जातक जे कौटुंबिक व्यापाराने जोडलेले आहेत त्यांना आपल्या घरातील मोठ्यांचे सहयोग मिळण्यापेक्षा उत्तम करण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही बऱ्याच नवीन ग्राहक बनविण्यात यशस्वी राहाल. या आठवड्यात कुटुंबातील मुलांचे चांगले गुण आपल्या मनात प्रतिस्पर्धीची भावना निर्माण करू शकतात. त्यानंतर आपण यापूर्वी जो वेळ अधिक टीव्ही पाहून किंवा खेळ खेळून वाया घालवला होता तो आपण योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी वापरताना दिसता. तुमच्यात अचानक झालेला हा सकारात्मक बदल पाहून तुमच्या कुटुंबालाही आनंद आणि सुख मिळेल. या सप्ताहात अत्याधिक खाण्याची तुमची सवय तुम्हाला चिंतेत टाकू शकते, कारण शक्यता आहे की अधिक पोटभर खाण्याने तुम्हाला पोटदुखीसारख्या समस्या होतील. म्हणून आपल्या या सवयीमध्ये सुधार करणे तुमच्यासाठी उत्तम राहील. या सप्ताहात तुम्ही आपली मेहनत आणि सातत्याने बऱ्याच संधी प्राप्त करू शकाल. यामुळे तुम्ही पैसे बनवू शकाल. यासाठी तुम्हाला आपली सेविंग डोळे बंद करून गुंतवणूक करण्याऐवजी
पारंपरिकदृष्ट्या त्याला काही उत्तम योजनेत गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित ओम मंदाय नमःचा 11 वेळा जप करा. मीन राशी. शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात बसलेले असतील आणि अशातच तुमच्या पूर्वीचे कठीण परिश्रम या सप्ताहात तुम्हाला उत्तम परिणाम देऊन आपल्या करिअरसाठी फळदायी सिद्ध होईल. अशात यावेळी तुम्ही सुखसुविधांच्या पूर्तीला विसरून आता या योग्य वेळेचा लाभ घेऊन तुम्हाला कार्यक्षेत्रातच आपले मन केंद्रित करण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल, कारण तेव्हा तुम्ही पदोन्नतीची प्राप्ती करण्यात यशस्वी राहाल. विद्यार्थ्यांना यावेळी आपल्या शिक्षणात भाग्याची साथ मिळेल आणि त्यांचे शिक्षकही तुम्हाला या काळात सहयोग करताना दिसतील. सोबतच योग बनत आहेत की स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह दुसऱ्यांपेक्षा चांगला राहील. या काळात तुम्हाला प्रत्येक परीक्षेत मेहनतीच्या अनुसार फळ मिळतील. यामुळे लोक तुमचे भरभरून कौतुक करतील. मागील सप्ताहात डोकेदुखी, गुडघेदुखी यासारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. या सप्ताहात कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यात तुम्हाला आधीची जी समस्या येत होती ती यावेळी पूर्णतः दूर होण्याची शक्यता आहे. तुम्ही गुंतवणुकीने जोडलेला कोणताही निर्णय घेण्यात सक्षम असाल आणि यामुळे तुम्हाला धनप्राप्तीही होईल. या आठवड्यात कौटुंबिक समस्यांसंबंधीचा आपला स्वार्थी निर्णय कौटुंबिक सदस्यांना आपल्या विरोधात आणू शकतो. म्हणूनच तुमच्यासाठी हे अधिक चांगले होईल की कुटुंबाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांशी संवाद करा आणि त्यांच्या विचारांनाही महत्त्व द्या. उपाय: दिव्यांगांना तांदूळ दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.